नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगचा आजचा एपिसोड खूप उशिरा आल्यामुळे व्हिडिओ पाठवायला पण उशीर होतो. प्रिया कल्पना काकूंजवळ येते. आई, मी साडी अगदी मनापासून नेसत होते, पण मला असं वाटतंय की आता मी जॉबसाठी बाहेर पडणार तेव्हा मी ड्रेस घातला तर तुझी काही हरकत नाही ना? कल्पना काकू सांगतात, अगं तन्वी, मी कधी तुला सांगितलंच नाही तू साडी नेस. आपल्या घरामध्ये सुनांना कुठलंही बंधन नाही. तुला ड्रेस घालायचा तर तू ड्रेस घालू शकते, साडी नेसायची असेल तर साडी नेसू शकते. तर प्रिया सांगते, थँक्यू हां आई, आणि मनातच म्हणते मला अधिराजने दिलेला ड्रेस घालता येईल. सायली हे सगळं बोलणं ऐकत असते. ही नक्कीच अधिराज भाऊजींना इम्प्रेस करण्यासाठी ड्रेस घालणार असेल. आता कॉलेज लाईफ जगायचं असेल ना तिला. तर रूममध्ये प्रताप काका आणि कल्पना काकू बसलेले असतात. त्याच वेळेला तिथे अस्मिता बाळाला घेऊन येते. बघ ना, बाळ किती रडतंय, राहतच नाहीये. कासावीत जीव होतो तिचा. कल्पना काकू सांगतात, अगं तू आधी शांत हो, मला काहीच झालेलं नाहीये. अस्मिता सांगते, अगं असं काय म्हणते मम्मा, केव्हाचा रडतोय तो, राहतच नाहीये. कल्पना काकू सांगतात, अगं जास्त काही झालेलं नाहीये, फक्त त्याच्या पोटामध्ये गॅसेस झालेले आहे. त्याचे थोडे हातपाय हलवतात, त्यामुळे तो लगेच शांत होतो. तेव्हा अस्मिता सांगते, स्वतः आई झाली तरी देखील माझ्या बाळाला माझ्या आईची गरज भासते. कल्पना काकू सांगतात, अगं अनुभवातनं शिकशील तू पण. जेव्हा लहान होती ना, तुला घेऊन फिरावं लागायचं. कधी मी घेऊन फिरायची, कधी तुझे डॅडा घेऊन फिरायचे. कुठे जाऊन तू शांत व्हायची. अस्मिता इमोशनल झालेली असते. बघ ना मम्मा, तुम्ही दोघांनी माझ्यासाठी किती त्रास काढलाय. मी जेव्हा सचिनला सांगितलं बाळ रडतंय तर तो मला म्हणाला मला डिस्टर्ब करू नको. कल्पना काकू तर चिडतात, तो असा म्हटला. तर प्रताप काका सांगतात, दे ग, तुझ्या लक्षात आलं ना तो कसा आहे. काकू अस्मिताला शांत करतात. अर्जुन ऑफिसला चाललेला असतो. गाडीमध्ये त्याने गाणे पण लावलेले असतात. त्याच वेळेला जयचा फोन येतो, पण अर्जुनचं काही लक्ष जात नाही. पोलीस त्याच्या मागावर असतात. समोरून गाडी अडवून त्याला थांबवतात. तेव्हा अर्जुन विचारतो, माझी गाडी का अडवली, असं तुम्ही अडवू शकत नाही. इन्स्पेक्टर सांगतात, काही तू मोठा वकील आहे म्हणजे तुझी गाडी अडवायची नाही, असा काही नियम आहे का? अर्जुन सांगतो, मी असं म्हणत नाही आहे, पण गाडी अडवण्याचं कारण काय? तेव्हा कॉन्स्टेबल सांगतात, तुमच्या गाडीला नंबर प्लेट नाही आहे. मागे येऊन बघतो तर खरंच नंबर प्लेट नसते. इन्स्पेक्टर फाईन भरायला लावतात. तर इन्स्पेक्टरच्या लक्षात येतं गाडीच्या डिक्कीत नक्कीच काहीतरी असेल, कारण त्यांना रक्त पडताना दिसतं. अर्जुनला डिक्की खोलायला लावतात. तर मध्ये शांता मावशीची बॉडी पाहिल्यानंतर अर्जुनला सुद्धा मोठा धक्का बसतो. इन्स्पेक्टर लगेच अटक करून घेतात अर्जुनला. तर जयेश नंतर सायलीला फोन करतो, हो सायलीताई, शांता मावशी रात्रीपासून गायब झालेले आहे. तर सायली विचारते, हे कसं शक्य आहे, तुम्ही होतात ना त्यांच्यासोबत? तर जयेश सगळा घडलेला प्रकार सांगतो. तिला तर ते ऐकून धक्काच बसतो. तेव्हा सायली जयेशला सांगते, शांता मावशी गायब झाल्या म्हणजे नक्की प्रियाने केलं असेल, आणि मैनाला सुद्धा धोका असू शकतो. मी एक पत्ता पाठवते, त्या पत्त्यावर त्यांना घेऊन जा. तर जयेश हो म्हणतो. इन्स्पेक्टर अर्जुनला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतात. पटकन चावी आणि स्वतः अर्जुन सुभेदारला आत टाकणार आहे. अर्जुनला धक्का देऊन मध्ये लोटतात आणि लॉक लावून घेतात. तर अर्जुन सारखं सांगत असतो, मी काहीही केलेलं नाहीये, मला बाहेर जाऊ द्या. तर इन्स्पेक्टर म्हणतात, असं वाटलं नव्हतं रे तू मर्डर वगैरे करशील, पण बरं झालं आला माझ्या तावडीत, त्यामुळे माझी नोकरी गेली होती. आता बघ मी तुला कसं अडकवतो ते. अर्जुन पण सांगतो, तू पर्सनल दुश्मनी काढू नको हं, मी आज नाही तर उद्या इथून बाहेर निघणार आहे. तुला कायद्यानेच दाखवेल काय करायचं ते. सर्वात आधी मला एक कॉल करायचा आहे. इन्स्पेक्टर सांगतात, सुभेदार आधी आमची प्रोसेस करू दे, बाकी सगळं नंतर. तर सायली चैतन्यला फोन करते, बहिणी काय झालं, काही प्रॉब्लेम झाला आहे का? सायली सांगते, चैतन्य भाऊजी हे फोन घेत नाही आहे, आणि जयेशने जे काही तिला सांगितलं सगळं ती चैतन्यला सांगते, आणि मी जयेशला तुमच्या घरचा पत्ता दिला आहे, तिथे सदा आणि महिना राहिले तर चालेल ना? तेव्हा चैतन्य सांगतो, हो नक्कीच चालेल, आणि माझं पण लक्ष राहील त्यांच्यावर. दुसरीकडे इन्स्पेक्टरने मीडियावाल्यांना बोलवलेलं असतं. ते मध्ये आले आले एवढा कांगावा सुरू होतो. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारला तुम्ही अटक केली असं आम्हाला समजलं, ते खरं आहे का? त्यांच्या विरोधात तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात, त्यांच्या गाडीच्या डिकीमध्ये एका बाईची डेड बॉडी सापडली, अजून काय पुरावे हवेत? तर काही लोक अर्जुनकडे जातात फोटो काढण्यासाठी. अर्जुन तर खूप चिडतो. इन्स्पेक्टर हे काय चाललंय, हे कायद्याने गुन्हा आहे माहिती आहे ना? एक पत्रकार इन्स्पेक्टरला विचारतो, पण अर्जुन सुभेदारनी खून का केला? इन्स्पेक्टर सांगतात, याचं उत्तर अर्जुन सुभेदार देतील. सगळे पत्रकार अर्जुनकडे धावत जातात. तुम्ही त्या महिलेचा खून का केला, आधी पण असे गुन्हे केलेले आहेत का? प्रश्नांनी तर अर्जुन खूप चिडतो. तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीये, जे काही बोलायचंय मी कोर्टात बोलेल. इन्स्पेक्टर जायला सांग यांना, हे काही कायद्यात बसत नाही, तुला चांगलंच माहिती आहे. ते इन्स्पेक्टर पत्रकारांना बाहेर काढून देतात. हो चला, निघा निघा, बाहेर चला, कोणी यांना मध्ये येऊ दिलं? तर अर्जुनला फोन करण्यासाठी बाहेर बोलवतो, पण बेड्या घालून त्याला बाहेर आण. अर्जुन सायलीला फोन करून सांगतो, मला एका गुन्ह्याखाली अटक करण्यात आली,
ऐकल्यानंतर तर सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. वेळेला प्रताप काकांनी पण फोनवर न्यूज बघितलेली असते अर्जुनला अटक झाल्याची. लगेचच कल्पना काकूंना दाखवतात. त्यांनाही ते ऐकून खूप मोठा धक्का बसतो. वेळेला तिथे सुमन काकू, प्रतिमा आत्या आणि अश्विन ते पण येतात. कल्पना, तुम्ही सगळ्यांनी बातम्या बघितल्या का? यांनी तर बातमी बघितली आणि लगेचच पोलीस स्टेशनला निघाले. अश्विन पण विचारतो, मम्मा नेमकं काय झालंय? तर प्रिया लगेच त्याला व्हिडिओ दाखवते. तर प्रताप काका सांगतात, अटक झाल्यानंतर एक फोन करण्याची परमिशन असते. अजून अर्जुनचा फोन कसा नाही आला? कल्पना, तुला आला का? तेव्हा कल्पना काकू म्हणतात, मला नाही आला पण सायलीला आला असेल. प्रताप काका सायलीला आवाज देतात. तेव्हा जिन्यातनं ती येत असते. तिचे तर अगदी हातपायच गळून गेलेले असतात. खाली आल्या आल्या प्रियाकडे बघते. तिचा पूर्ण डाऊट प्रियावरच असतो. असणारच ना प्रेक्षकांनो, कारण शांता मावशीला मारून फक्त प्रियालाच फायदा होऊ शकतो. प्रियाने तर चेहऱ्यावर इतका साळसूतपणाचा आव आणलेला असतो काही तिला यातलं काही माहितीच नाही आहे. प्रतिमा आत्या पण सायलीला विचारतात, सायली तुला अर्जुनचा काही कॉल आला होता का? खरंच त्याला अटक झाली आहे. कल्पना काकू सायलीजवळ येतात. बोल ना सायली, तुला काही कळलं का? सायली सांगते, पोलीस स्टेशनमधून फोन आला होता यांचा. खुनाच्या आरोपाखाली अटक झाली यांना. कल्पना काकू तर खूप रडतात. नाही, माझा अर्जुन असं कधीच करू शकत नाही. अर्जुन कधीच कोणाचा खून नाही करू शकत. तिच्या गळ्यात पडून पण खूप रडतात त्या. पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर अर्जुनकडून वधून घेण्याचा प्रयत्न करतात. अर्जुन सुभेदार, लवकर सांग, खून का केला तू? अर्जुन सांगतो, मी खूप वेळा सांगून झालंय की माझा या गोष्टीमध्ये काहीच हात नाही आहे. तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात, अरे तुझ्यासारख्या वकिलाला तर हे कळायला पाहिजे होतं ना. खून केला तो लपवायचा कसा? मी त्या बाईबद्दल सगळी माहिती काढली. ती चुकीचे कामं करत होती ना, आणि तू पण तिच्यामध्ये इन्व्हॉल्व होता. तुझे पैसे दिले नाही का तिने? मी हे पण ऐकलंय की तू तिला एका दुसऱ्या घरात ठेवत होता. तसं पाहिलं तर ती वयाने जरा मोठी होती ना तुझ्यापेक्षा. तिच्याकडे काही मुले होत्या, त्यांच्याबरोबर तुझं अफेअर होतं. अर्जुनला तर ते ऐकवलंसुद्धा जात नाही, कारण त्याचं नेचर तसं नाहीच आहे ना. इन्स्पेक्टर हातामध्ये काठी घेतात. हे बघ अर्जुन सुभेदार, तुला नसेल बोलायचं तर नको बोलू, पण तुझ्याकडनं कसं बोलून घ्यायचं हे मला चांगलंच माहिती. बोल पटकन, का केलं तू? काठीवर करतो मारण्यासाठी. अर्जुन खूप रागाने बघत असतो. तर इन्स्पेक्टर सांगतात, खाली कर, तुला नीट सांगतो, डोळे खाली कर. अर्जुन काही डोळे खाली करत नाही. नंतर इन्स्पेक्टरच काठी खाली फेकून देतात. तेव्हा अर्जुन सांगतो, मला जे काही बोलायचं ना, मी सगळं कोर्टात बोलेल आणि माझं स्टेटमेंट मी माझ्या असोसिएटला देईल. तर इन्स्पेक्टर हसतो, तुझी केस लढणार कोण? तुझा हा असोसिएट? तुझी केस लढायला कोणीतरी सिनियर हवा होता, तर तू यातनं बाहेर पडला असता. तर अर्जुन सांगतो, त्याची गरज पण नाही इन्स्पेक्टर, माझी केस मी स्वतःच लढणार आहे. तर सायली प्रताप काकांना सांगते, बाबा मी पोलीस स्टेशनला जाऊन येते. तेव्हा प्रताप काका सांगतात, थांब सायली, मी पण येतो तुझ्यासोबत. तर सायली सांगते, बाबा यावेळेला जास्त आईंना तुमची गरज आहे, तुम्ही घरीच थांबा, मी जाऊन येते. तर प्रताप काका चैतन्यला फोन करून सांगतात, तू आणि सायली पोलीस स्टेशनमध्ये जा आणि आजच्या आज अर्जुनला जामीनवर कसं बाहेर काढता येईल याचा प्रयत्न कर. जाण्याआधी सायली कल्पना काकूंना सांगते, काही जरी झालं तरी मी यांना जेलमधून सोडून आणेल, हा शब्द आहे माझा. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की प्रियाच्या हातामध्ये शांता मावशीचा फोटो असतो. फोटो ती फाडते आणि पोलीस स्टेशनमध्ये सायली, चैतन्य आणि रविराज काका पण आलेले असतात. आम्हाला माहिती आहे तुम्ही निर्दोष आहात. तर रविराज काका म्हणतात, बघ तुला बाहेर काढण्यासाठी सगळे प्रयत्न करू आम्ही, तू काळजी करू नकोस. तर अर्जुन सांगतो, माझी केस मी स्वतःच लढणार. तर प्रिया बोलत असते, सुप्रसिद्ध ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार झाले गजाआड, आता ते चढणार फासावर. आता सुरू झाली सुभेदार पती पत्नीची शोकांतिका. हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.